आपल्या आदित्य भाऊ सोबत आहे ना जायकड्याचा पाहुणा चालला होता सायकड्यावरनं, ते पण सिन्नरकडे. म्हटलं काही विषय नाहीये, पण त्या पाहुण्यासोबत असा काही किस्सा घडला की विचारूच नका भाऊ. त्या पाहुण्याची तिथेच चप्पल तुटून गेली. म्हटलं पहिले चप्पल शिवून द्या कारण की लांब जायचंय. मग त्यानंतर आदित्य भाऊने टाकले भाऊ पेट्रोल, मस्त त्याच्या हातानेच पेट्रोल टाकून घेतलं. म्हटलं काही विषय नाही, पण त्या भाऊच्या टकलीला लागत होतं ऊन. मग म्हटलं पहिले ना टोपी बिपी घेऊन घे भाऊ. मग काय भावानी मस्तपैकी टोपी बिपी घेतली. त्यानंतर आम्ही निघालो होतो सिन्नरकडे. पण सिन्नर चढवर इतका बेकार ना विचारूच नका भाऊ. इतकं पोट दुखायला लागून गेलं माझं की विचारायच्या बाहेरच डायरेक्ट. सिन्नरला गेले ना आपल्याला कलर घ्यायचे होते. मग आहे ना मस्तपैकी आदित्य भाऊला साईडला उभं करून दिला आणि त्यानंतर मस्तपैकी ना आपण कलर काढून घेतले. म्हटलं एकदम प्रॉपर असे भारी कलर लागणार होते. त्यानंतर आम्ही निघालो होतो डायरेक्ट नाशिककडे कारण की आपल्या ना काही काम नव्हतं. पण आदित्य भाऊचं बेकार मोठं काम होतं. मग ते काम करायला चाललंच होते की मस्तपैकी घाट लागलेला होता. घाटमध्ये एकदम भारी असा व्ह्यू होता. व्ह्यू एन्जॉय करत आहे ना आम्ही पोहोचलो होतो डायरेक्ट टोल कॅपाशी. पण आपल्याला टोल काय भरायचा नव्हता. मग काय मस्तपैकी साईडनेच गाडी काढली कारण की आपल्यासोबत रायडर होता. आणि ट्रॉफिक मध्ये अशी गाडी काढायचा ना भाऊ आपला आदित्य भाऊ विचारून नका भाऊ. ही गल्ली ते ती